नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगुरु यूट्यूबच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण ससा आणि कासवाची गोष्ट अभ्यासणार आहोत। चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया। एक होता ससा आणि एक होतं कासव। एकदा ससा कासवाला म्हणाला, चल आपण पळण्याची शर्यत लावू, कोण जिंकते बघू। कासव बिचारे हळूहळू चालणारे, तरीही त्याने सशावर शर्यत लावली। कासव म्हणाले, ठीक आहे ससोबा। शर्यतीची तयारी झाली, पळण्याची शर्यत चालू झाली। ससा टुनू टुनू उड्या मारत पळू लागला। कासव बिचारे खूप मागे राहिले। ससा पुढे गेल्यावर गर्वाने फुगला, शेतात हिरवा चारा खाऊ लागला आणि तिथे त्याला झोप आली। कासव मात्र हळूहळू चालत पुढे गेले। शेवटच्या टप्प्यात आल्यावर सशाला जाग आली। ससा जागा झाला, पण काय करणार, तोपर्यंत वेळ निघून गेली होती, कारण कासव शर्यत जिंकले होते। तात्पर्य: आपण प्रगती हळूहळू केली तरी चालेल, पण त्यामध्ये सातत्य असायला हवे। म्हणजेच काय, जो थांबला तो संपला। विद्यार्थी मित्रांनो, आजची आपली गोष्ट तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या इतर विद्यार्थ्यांमध्ये, इतर मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये आपला चॅनल शेअर करा। उद्या आपण नवीन गोष्ट अभ्यासू। तोपर्यंत नमस्कार आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। इथेच थांबू, भेटू उद्याच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।